नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण इंटरफेस म्हणजे काय एक्झॅक्टली हे पाहणार आहोत. तर इंटरफेस म्हणजे काय, एक सेम टू सेम क्लास असल्यासारखंच असतं, पण त्याला क्रिएट करण्यासाठी एक वेगळी टाईप आहे जी की तुम्हाला सांगतो. जसं की आता इथं इंटरफेस आहे, आपण इथून राईट क्लिक केल्यानंतर न्यू कीवर्ड गेल्यानंतर इथं क्लास दिसतो आपला. तर क्लासच्या खाली एक इंटरफेस दिसतं, तिथून आपण इंटरफेस हे क्रिएट करतो. तर ठीक आहे, एक्झॅक्टली सांगायचं म्हणजे इंटरफेस हे क्लास आहे आणि या क्लासमध्ये फक्त ॲबस्ट्रॅक्ट मेथड कंटेन करतो. कंटेन म्हणजे या क्लासमध्ये फक्त आणि फक्त ॲबस्ट्रॅक्ट मेथड असतात. ॲबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय, तर इनकम्प्लीट मेथड असतं. राईट, इनकम्प्लीट मेथड म्हणजेच ॲबस्ट्रॅक्ट मेथड. हे मी तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये एक्झॅक्टली लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जर कोणी ते व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन व्हिडिओ पहा. आणि चॅनलवर कोण नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ग्रुपला कोणी जॉईन झाले नसतील टेलिग्राम ग्रुपला तर त्यांच्यासाठी लिंक मी प्रोव्हाइड केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर तिथून त्या लिंकवरून तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा तिथं आणि डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊ शकता. तर इंटरफेस काय आहे, तर जस्ट लाईक अ क्लास आहे. राईट, फक्त एक क्लास आहे. त्या क्लासमध्ये काय होतं की फक्त आणि फक्त ॲबस्ट्रॅक्ट मेथड असतं. ठीक आहे, ॲबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय, तर इनकम्प्लीट मेथड. इनकम्प्लीट मेथड म्हणजे अशा प्रकारे क्लोज केलं जातं. ठीक आहे, त्यामध्ये बॉडी वगैरे नसते. राईट, तर काय आहे, इंटरफेस आहे. इंटरफेस म्हणून जर क्लासमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी इनहेरिट करायची, ठीक आहे, आपण काय करत होतं, पॅरेंट क्लास टू चाइल्ड क्लासमध्ये जर आपल्याला पूर्णपणे जे काही त्याचे प्रॉपर्टीज आहेत ते इनहेरिट करण्यासाठी आपण एक्सटेंड कीवर्ड वापरायचो. राईट, कुठलं कीवर्ड वापरायचो, तर एक्सटेंड्स कीवर्ड वापरायचो. परंतु आता इंटरफेस तर आपण वेगळ्या पद्धतीनं करतो. तर त्याच्यामध्ये इंटरफेसकडून क्लासमध्ये म्हणजे इंटरफेस काय झाला, तुमचा पॅरेंट क्लास झाला. राईट, पॅरेंट क्लासमधून सब क्लासमध्ये करण्यासाठी म्हणजे चाइल्ड क्लासमध्ये करण्यासाठी इम्प्लिमेंट्स ही कीवर्ड वापरलं जातं. इम्प्लिमेंट्स, IMPLEMENTS, इम्प्लिमेंट्स कीवर्ड वापरलं जातं. तर थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी इंटरफेस बनवला आहे मी कारचा. राईट, या ठिकाणी काय केलेलं आहे, ॲबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय केलेलं आहे, M1 ही ॲबस्ट्रॅक्ट मेथड आहे. एवढा एक तुमचा इंटरफेस आहे. राईट, इंटरफेस कार आणि या ठिकाणी जे काही आहे ते तुमच्याकडं ॲबस्ट्रॅक्ट मेथड आहे. म्हणजे काय, पब्लिक ॲबस्ट्रॅक्ट वाईड M1 नावाची तुमची मेथड आहे आणि हे इथंच क्लोज झालेलं आहे म्हणजे इनकम्प्लीट मेथड आहे. सो हा काय झाला, ॲबस्ट्रॅक्ट मेथड झाला. आता या ठिकाणी क्लास नावाचा तुमचा व्हेकल नावाचा क्लास आहे. राईट, व्हेकल नावाचा क्लास आहे. आता या इंटरफेसला याच्यामध्ये इनहेरिट करण्यासाठी म्हणजे ह्याचे प्रॉपर्टीज ह्याच्यामध्ये आणण्यासाठी आपण इम्प्लिमेंट्स कीवर्ड वापरतो आहे. कुठली वापरतो आहे, इम्प्लिमेंट्स कीवर्ड वापरतो आहे. इम्प्लिमेंट्स कार. आता या इंटरफेसला या व्हेकलमध्ये इम्प्लिमेंट करतो आहे म्हणजे काय करतो आहे आपण, तर इनहेरिट करतो आहे. राईट, तर त्यानंतर मग मेन मेथड नंतर तुम्हाला ओव्हरराईड ॲटोमॅटिकली येतं, जसं की आपण ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये पाहिलं. पण एक्झॅक्टली इंटरफेस कुठं यूज केलं जातं, ठीक आहे, इंटरफेस कुठं यूज केलं जातं, तर ह्याचं एक मी सिम्पल उदाहरण सांगतो जेणेकरून तुमच्या लवकर म्हणजे लक्षात येईल. तुमच्याकडे एक कस्टमर आहे. ठीक आहे, तुमच्याकडे एक कस्टमर आहे. त्या कस्टमरला काय करायचं आहे की एखादं सॉफ्टवेअर बनवून द्यायचं आहे. ठीक आहे, एखादं सॉफ्टवेअर बनवायचं आहे. त्या सॉफ्टवेअरसाठी हा डेव्हलपर टीमकडे आला आहे. ठीक आहे, हा कोणाकडे आला आहे, डेव्हलपर टीमकडे आला आहे. कस्टमर डेव्हलपर टीमकडे आल्या आणि बोलला आहे की मला एक लॉग इन पेज रेडी करून पाहिजे. ठीक आहे, लॉग इन पेज रेडी करून पाहिजे. ठीक आहे, आता लॉग इन पेजची पूर्णपणे कोडिंग डेव्हलपर कस्टमरला देतो का, नाही. तर तो प्रोव्हाइड काय करतो, वन अँड ओनली पेज प्रोव्हाइड करतो. पण त्याच्या मागची जे काही डेव्हलपिंग किंवा जे काही कोडिंग आहे तो त्याला प्रोव्हाइड करतो का, नाही करणार. त्याला जर कोडिंग जर प्रोव्हाइड केली तर स्वतः कस्टमरच नाही का तो सेम एक्झॅक्टली बनवून घेणार. तो स्वतःही बनवून घेऊ शकतो किंवा बाहेरचा एखादा व्यक्ती घेऊन तो स्वतःही कस्टमर काय करू शकतो, कोडिंग करून तो लॉग इनचं जी पेज आहे ते तयार करू शकतो. राईट, मग लॉग इनचं पेज तयार करू शकतो. मग डेव्हलपरला जर ह्या गोष्टी जर कस्टमरला द्यायचे नसतील त्या टाईमला तो यूज काय करतो, तर इंटरफेस यूज करतो. राईट, म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे ते एखादं लॉग इन पेज आहे, त्या लॉग इन पेजला कस्टमरला फक्त ते लॉग इन पेज दिसलं पाहिजे, पण त्याच्या मागची जे काही कोडिंग आहे ते कोडिंग त्या कस्टमरला दिसली नाही पाहिजे. काय, तर कोडिंग जी आहे ते कस्टमरला दिसली नाही पाहिजे. तेव्हा काय केलं जातं की डेव्हलपर जो आहे
तो इंटरफेस यूज करतो. का तर इंटरफेस डेव्हलपरचं काम आहे, तर मग आपण काय यूज करतो, तर इंटरफेस हे असं आहे जे की आपण सेलेनियममध्ये मल्टिपल आपल्याला इंटरफेसेस, म्हणजे इंटरफेस म्हणजे काय आहे तर प्री डिफाईन्ड काही क्लासेस असतात, क्लासेस आणि इंटरफेसेस असतात. त्यामुळे आपल्याला इंटरफेस शिकायची. इंटरफेस म्हणजे आपल्याला काही एवढं इम्पॉर्टंट नाही, पण इंटरफेस काय असतं काय नाही हे समजण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं कारण आहे की इंटरफेस काय असतं काय नाही. तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन पेज आहे, लॉग इन पेज तयार करून तुम्हाला कोडर देतो, पण त्यामागची कोडिंग देतो का, देत नाही. मग एक्झॅक्टली एवढंच असतं की इंटरफेसमध्ये काय असतं की कस्टमरला फक्त फ्रंट एंड म्हणजे UI दिला जातो, पण त्याच्या मागची जे काही कोडिंग आहे ते लपवलं जातं. आणि त्यासाठी एक सिम्पल आपण एक्झाम्पल पाहूया, पण त्या अगोदर हे स्कॅनर रेफरन्स इज इक्वल टू न्यू स्कॅनर system.in आणि रेफरन्स नेक्स्ट लाईन हे एक प्री डिफाईन्ड क्लास आहे, म्हणजे प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट क्रिएशनचा क्लास आहे, जे की अगोदरच तयार केलेलं आहे जावानं. ते का तयार केलेलं आहे काय नाही त्याच्या मागचं कारण तुम्हाला एक इंटरफेसचं एक्झाम्पल पाहून, म्हणजे इक्लिप्सवर एक एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्ट हे स्कॅनर रेफरन्स न्यू स्कॅनर system.in हे प्री डिफाईन्ड काय आहे. का आहे प्री डिफाईन्ड, तर त्याच्या मागचं कारण सांगतो. त्या अगोदर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, या ठिकाणी काय करतो की मी एक इंटरफेस बनवतो. इंटरफेस या ठिकाणी या इंटरफेस क्लासच्या खाली इंटरफेस आहे, राईट. इंटरफेसमध्ये समजा तुमच्या क्लायंटला काय पाहिजे की लॉग इन पेज पाहिजे, राईट. लॉग इन पेज नावाचं मी एक इंटरफेस बनवून घेतो. या ठिकाणी बघू शकता, एकच मिनिट, या ठिकाणी बघू शकता की इंटरफेस आहे, कशाचं, लॉग इन पेज आहे, राईट. लॉग इन पेजवर काय पाहिजे त्याला, तर एक्झॅक्टली याच्यामध्ये मी काय म्हणलं की ॲबस्ट्रॅक्ट मेथड असतं, राईट. पब्लिक ॲबस्ट्रॅक्ट काय आहे, एक इनपुट टाकलं पाहिजे. ठीक आहे, त्यानं एक इनपुट टाकलं पाहिजे. इनपुट म्हणजे काय थोडक्यामध्ये सांगायचं, इनपुट म्हणजे काय, जेव्हा तो नेम पासवर्ड टाकेल, ठीक आहे, नेम आणि पासवर्ड टाकेल, त्या टाईमाला त्याला आउटपुट भेटलं पाहिजे. मग आउटपुटसाठी काय आहे, पब्लिक ॲबस्ट्रॅक्ट वॉइड आउटपुट. ठीक आहे, या ठिकाणी काय केलेलं आहे की कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, एकतर इनपुट टाकल्यानंतर त्याला आउटपुट आलं पाहिजे, राईट. या ठिकाणी पब्लिक ॲबस्ट्रॅक्ट लिहा किंवा न लिहा, ते बाय डिफॉल्ट हे पब्लिक आणि ॲबस्ट्रॅक्ट हे बाय डिफॉल्ट घेतलंच जातं. आणि यामध्ये काय आहे मेन एक्झॅक्टली इंटरफेसमध्ये, तर सर्व जे आहेत तर ते इनकम्प्लीट मेथड्स आहेत, बरोबर आहे, इनकम्प्लीट मेथड आहेत, राईट. इनकम्प्लीट मेथड असतात इंटरफेसमध्ये. त्यानंतर म्हणजे डेव्हलपर काय करतो की कस्टमरला फक्त ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, पण याच्या मागची जे काही कोडिंग आहे तो कुठं करतो, त्यासाठी मी एक क्लास बनवतो. ठीक आहे, या ठिकाणी काय करतो की लॉग इन क्लास. ठीक आहे, या ठिकाणी एक मी लॉग इन क्लास बनवतो, राईट. आता मी काय बोललो की हे इंटरफेस आहे, इंटरफेसला क्लासमध्ये म्हणजे सब क्लासमध्ये इनहेरिट करण्यासाठी कुठलं कीवर्ड वापरलं जातं, इम्प्लिमेंट्स कीवर्ड वापरलं जातं, राईट. आणि त्यानंतर गोष्ट काय आहे की याला आपण इकडं इनहेरिट करतोय. आता या ठिकाणी काय येतं, लॉग इन क्लासचं काय येते विषय, तर या ठिकाणी काय करतं की अनइम्प्लिमेंटेड मेथड, जे की आपण ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये पाहिलं होतं, या ठिकाणी केलं. ॲटोमॅटिक ओव्हरराईड होतं, ओव्हरराईड केल्यानंतर इथेही तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता, बरोबर आहे, जसं की ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये पाहिलं होतं. पण तुम्हाला थोडंसं डिफिकल्टीमध्ये घेऊन जातो आहे, तर त्यासाठी काय आहे तर थोडक्यामध्ये सांगायचं मला, तर या ठिकाणी मी ओव्हरराईड कट करतो. तर या ठिकाणी काय आहे, समजा तुम्हाला काय पाहिजे की एक तर स्ट्रिंग व्हॅल्यू काय पाहिजे, नाव आलं पाहिजे, राईट. या ठिकाणी नाव आलं पाहिजे, नाव आल्यानंतर त्याचप्रमाणे तुम्हाला काय पाहिजे, पासवर्ड पण पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय आहे तर आपल्याला पासवर्ड पाहिजे, राईट. या ठिकाणी काय करतो, पास म्हणून मी एक रेफरन्स व्हेरिएबल करतो. तर या ठिकाणी एरर काय येतं आहे, तर एक्झॅक्टली सांगायचं म्हणजे
यस जे आहे ते कॅपिटल घेतलं नाही आपण, त्यामुळे या ठिकाणी एरर येते. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाही, त्यामुळे मी सुरुवातीलाच हटमनाने या ठिकाणी एसची जी व्हॅल्यू आहे ती कॅपिटल घेण्याऐवजी मी स्मॉल लेटरमध्ये घेतलं होतं. तर या ठिकाणी हे आपण गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे. तर त्यानंतर मी काय बोललो होतो की आपल्याकडं एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्कॅनर नावाची जी गोष्ट आहे, ठीक आहे, स्कॅनर नावाचं जे प्री डिफाईन्ड जे क्लास आहे ते क्लास आपल्याला या ठिकाणी घेतलं पाहिजे. ठीक आहे, याचा यूज काय आहे ते मी तुम्हाला सांगेल पुढे. ठीक आहे, तर एक्झॅक्टली या ठिकाणी हा जो क्लास आहे हा क्लास प्री डिफाईन्ड आहे. ठीक आहे, प्री डिफाईन्ड म्हणजे ऑलरेडी जावानं जे आहे, जावानं तयार केलेला क्लास आहे. ते कशासाठी काय तयार केलेला आहे तर त्यामागचं कारण तुम्हाला समजून जाईल. या ठिकाणी घेतलं स्कॅनर रेफरन्स इज इक्वल टू न्यू स्कॅनर. स्कॅनर नावाचे काय आहे, क्लास आहे. आपण या ठिकाणी बनवलो काय तर रेफरन्स व्हेरिएबल, म्हणजे रेफरन्स व्हेरिएबल घेऊन बनवला आहे, म्हणजे काय केलेलं आहे पण ऑब्जेक्ट क्रिएशन केलेलं आहे. तरी पण या ठिकाणी इरर दाखवते. इरर दाखवण्यामागचं कारण आहे की या ठिकाणी जो प्रीडिफाईन्ड असतं त्या ठिकाणी याला इम्पोर्ट केलं जातं. इम्पोर्ट काय केलेलं आहे पाहू शकता, जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. कुणाकुणाच्या इक्लिप्समध्ये हे इम्पोर्ट होत नसेल तर त्यांनी स्वतः हे पूर्णपणे टाईप करायचे, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर नावाने. ओके, या ठिकाणी काय केलेलं आहे, स्कॅनर रेफरन्स इज इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन, राईट. त्याचप्रमाणे हा वाला रेफरन्स डॉट काय बोललेला आहे मी, नेक्स्ट लाईन, राईट. नेक्स्ट लाईन कशासाठी, स्ट्रिंग व्हॅल्यू असली तर नेक्स्ट लाईन, इंट व्हॅल्यू असली नेक्स्ट इंट, डबल व्हॅल्यू असली नेक्स्ट डबल, राईट. या ठिकाणी रेफरन्स केलेला आहे मी. रेफरन्समध्ये आपण नेमला आपण या ठिकाणी जर व्हॅल्यू यूज केली तर नेम इज इक्वल टू रेफरन्स डॉट नेक्स्ट लाईन, राईट. परंतु याच्या अगोदर आपण एक बॉडी आपण याला एक देऊ. ठीक आहे, इंटर युअर नेम. ठीक आहे, अशा पद्धतीने देऊन टाकू. ठीक आहे, त्याचप्रमाणे अजून एक बॉडी देऊन टाकू, सिसो काय देऊ, इंटर युअर पासवर्ड. ठीक आहे, या ठिकाणी पण सेम आपण काय करू की पास इज इक्वल टू रेफरन्स डॉट नेक्स्ट लाईन क्लोज, राईट. या ठिकाणी सेम व्हॅल्यू आपण दोन्ही गोष्टीसाठी म्हणजे नेम आणि पासवर्ड टाकायचे. आपल्याला काय करायचे, लॉग इन पेजवरती नेम आणि पासवर्ड करायचे. लॉग इन आणि पेज पासवर्ड करण्याऐवजी कस्टमरची काय आहे की मी इनपुट टाकल्यानंतर मला आउटपुट पण यायला पाहिजे, राईट. तर त्यामुळेच आपण काय केलं, इनपुट काय काय टाकायचे, आपल्याला नेम टाकायचे. नेम टाकण्यासाठी स्कॅनरचा क्लास यूज केला प्रीडिफाईन्ड, नेम आणि पासवर्ड टाकलं पाहिजे, राईट. आता या ठिकाणी आउटपुट काय यायला पाहिजे, आउटपुट काय यायला पाहिजे, आपली व्हॅल्यू आउटपुट काय यायला पाहिजे आपल्याला, कस्टमरची काय रिक्वायरमेंट की जेव्हा तो नाव आणि पासवर्ड टाकतो त्या टाईमला त्याचं काय व्हायला पाहिजे की लॉग इन सक्सेसफुली, राईट. त्याचं लॉग इन काय व्हायला पाहिजे की लॉग इन सक्सेसफुल झालं पाहिजे, राईट. तर एक्झॅक्टली आपल्याला काय काय पाहिजे होतं तर नेम आहे, पासवर्ड टाकलं पाहिजे. स्कॅनर काय असतं ते तुम्हाला सांगेन मी. तर या ठिकाणी नेमला काय केलेलं आहे, नेक्स्ट लाईन केलेलं आहे, सिस्टीम आउट डॉट प्रिंटल इंटर युअर पासवर्ड, राईट. ह्या इनपुट आपल्या काय काय पडलं पाहिजे, नेम आणि पासवर्ड, राईट. इंटर टाकल्यानंतर आउटपुट काय आलं पाहिजे, लॉग इन सक्सेसफुल आला पाहिजे, राईट. मग करा मेन मेथड, राईट. मेन मेथड करा. परत या ठिकाणी काय आहे आपलं लॉग इन क्लास, बरोबर आहे. लॉग इन क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल करा, ऑब्जेक्ट क्रिएशन करा, लॉग इन पेज, राईट. एल पी इज इक्वल टू न्यू कीवर्ड लॉग इन पेज देन क्लोज, राईट. आता एल पी डॉट काय आहे आपला इनपुट, राईट. त्यानंतर एल पी डॉट आउटपुट, राईट. आता या ठिकाणी काय केलेलं आहे की ही डेव्हलपरची कोडिंग आहे. कशाची, डेव्हलपरची कोडिंग आहे. लॉग इन पेजची जे काही कोडिंग होती ते कशात केलेलं आहे, लॉग इन क्लासमध्ये केलेलं आहे, बरोबर आहे. एक्झॅक्टली या ठिकाणी काय होतं,
जेव्हा मी रन करतो, ठीक आहे, हे जे आहे ते हे फक्त क्लायंटचं UI पेज आहे. काय आहे? इनपुट आउटपुट. क्लायंटचं म्हणणं काय आहे, मी जर इनपुट हे दिले तर आउटपुट हे आले पाहिजे. पब्लिक ॲबस्ट्रॅक्ट हे बाय डिफॉल्ट ॲटोमॅटिकली घेतं, मी तुम्हाला सांगितलं आहे, राईट. आणि इनकम्प्लीट मेथड असतात इंटरफेसमध्ये. लॉग इनमध्ये जाऊन काय केलं की इनपुट काय काय पाहिजे, त्याला नेम टाकलं पाहिजे आणि पासवर्ड टाकलं पाहिजे. टाकल्यानंतर काय व्हायला पाहिजे की सक्सेसफुल झालं पाहिजे लॉग इन, राईट. तर स्कॅनर रेफरन्स इज इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन हे काय आहे, जेव्हा आपण कॉल करतो तेव्हा आउटपुटच्या टायमाला आपण या ठिकाणी व्हॅल्यू टाकतो, ती व्हॅल्यू ॲटोमॅटिकली प्रिंट केली जाते. म्हणजे आपण इथं जेव्हा व्हॅल्यू टाकायचो, कोडिंगमध्ये व्हॅल्यू टाकायचो, ती व्हॅल्यू आउटपुट व्हायची. पण आता डायरेक्ट आउटपुटमध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतरनं त्या गोष्टी लॉग इन सक्सेसफुल व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं एक पेज आहे लॉग इनचं, ठीक आहे. लॉग इन पेजमध्ये तुम्ही नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं लॉग इन सक्सेसफुल होतं. पण ते पासवर्ड आणि नेम टाकायचं कप्पा कुठून उघडतो? टेक्स्ट बॉक्सचा. ते तयार होतं स्कॅनर रेफरन्सनं, ठीक आहे, स्कॅनर क्लासनं ते तयार होतं. तर एक्झॅक्टली आता मी काय करतो की हे तुमचं काय आहे की क्लायंटचं पेज आहे दिलेलं, राईट. क्लायंटच्या पेजला जेव्हा क्लायंट रन करतो त्या टायमाला काय येतं, इंटर युअर नेम टाका, कोडिंग विथ MK, एंटर दाबा. इंटर युअर पासवर्ड बोलला, टाकलं ABCD 1 2 3, एंटर. काय झालं? लॉग इन सक्सेसफुल पूर्णपणे आली ना. आपण क्लायंटला काय दिली, पब्लिक इंटरफेस लॉग इन, वाईड इनपुट वाईड आउटपुट. पब्लिक क्लायंट काय म्हणतो की मला इनपुट पाहिजे आणि आउटपुट पाहिजे, राईट. या ठिकाणची कोडिंग आपण त्या क्लायंटला दिली का? नाही. ही कोडिंग काय केली आपण, कोडिंग काय केली तर मागे ठेवली. म्हणजे क्लायंटला आपण हे प्रोव्हाइड केलं नाही. क्लायंटला काय प्रोव्हाइड केलं, फक्त इंटरफेस प्रोव्हाइड केला आहे, पण त्याच्या मागची कोडिंग प्रोव्हाइड केली का? नाही. तर स्कॅनर जे आहे, स्कॅनरने आपण या ठिकाणी जे काही व्हॅल्यू आहे ते टाकण्यासाठी आपण स्कॅनर क्लास यूज करतो, ठीक आहे. स्कॅनर क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएशन हे प्रीडिफाईन्ड आहे जावामध्ये. तर या ठिकाणी अशा पद्धतीने इंटर युअर नेम करून नेम टाकलं आपण, रेफरन्स डॉट नेक्स्ट लाईन, ठीक आहे. परत पासवर्ड टाका बोललं, पासवर्ड टाकलं, राईट. त्यानंतर आउटपुट काय आलं आपल्याला, लॉग इन सक्सेसफुल. म्हणजे नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन सक्सेसफुल आलेलं आहे. त्यानंतर आपण मेन मेथड बनवला. मेन मेथडमध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएशन केलं. त्यानंतर इनपुट मेथडला आणि आउटपुट मेथडला कॉल केला. कॉल केल्यानंतर ह्या गोष्टी आल्या. आपण क्लायंटला काय केलं, फक्त ह्याचं UI दिलेलं आहे, यानं रन केला. रन केल्यानंतर काय बोलला की त्यानं तुमचं नाव टाका, राईट. नाव टाकलं आपण कोडिंग MK, राईट. एंटर दाबलं, पासवर्ड टाका, टाकलं QWEDC 1 2 3, राईट. एंटर दाबलं, काय झालं, लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. अशा पद्धतीनं फक्त UI कस्टमरला फक्त UI देण्यासाठी, म्हणजे कोडिंग हिडन ठेवण्यासाठी इंटरफेसचा यूज केला जातो. तर इंटरफेसमध्ये करण्यासाठी मी तुम्हाला काय म्हणलं की एक्सटेंड कीवर्ड वापरला जातो, ठीक आहे. इंटरफेसमध्ये करण्यासाठी एक्सटेंड कीवर्ड वापरला जातो. तर इंटरफेसमधून क्लासमध्ये इनहेरिट करण्यासाठी इम्प्लिमेंट्स हा कीवर्ड वापरला जातो. दॅट्स इट, एवढंच आहे. या पलीकडे काहीच नाही आहे. एकदम सोपं आहे. तुम्हाला याच्यावर जास्त स्टडी करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट मेथड, क्वेश्चन सर्वात फेमस आहे. तर ॲबस्ट्रॅक्ट क्लास अँड इंटरफेस मधला डिफरन्स सांगा म्हणून मोस्टली हा क्वेश्चन विचारला जातो प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये. त्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही पूर्णपणे एका दिवस ट्राय करा. नाही भेटलं तर मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवून देईन. जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. धन्यवाद.